श्रावण महिन्यातील येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या असे म्हणतात. यंदा पिठोरी अमावस्या ही 2 सप्टेंबरला असणार आहे. हिंदू धर्मात पिठोरी अमावस्येला पितरांना स्नान, दान, पूजा आणि नैवेद्य याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. पिठोरी अमावस्येला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते. चला तर मग जाणून घेऊया पिठोरी अमावस्येचे महत्त्व आणि काही उपाय. पिठोरी अमावस्येला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषापासून होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते. जाणून घेऊया पिठोरी अमावस्येचे महत्त्व आणि काही उपाय. पिठोरी अमावस्या ही श्रावणी अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी बैलपोळा देखील साजरा केला जातो. या दिवसाचे विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे म्हटले जाते. या दिवशी श्रीहरी भगवान विष्णूंची आराधना केल्याने सुद्धा मोठ्या समस्या दूर होतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. पिठोरी अमावस्येला गंगा नदीत स्नान केल्याने पापांचे प्रायश्चित्त होते. पिठोरी अमावस्येला सकाळी गंगाजल टाकून स्नान करावे. या दिवशी पांढरे कपडे घालावे. पितरांचे तर्पण आणि श्राद्ध गुरुजींकडून करून घ्यावे. पितरांच्या नावाने तांदूळ, डाळ, भाजी, दक्षिणा किंवा शिजवलेले अन्न दान करावे. त्यानंतर भगवान शंकराला दूध, पाणी आणि पांढरी फुले अर्पण करावी. या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा जरूर लावावा आणि शिवमंत्राचा जप करावा. त्यानंतर तांब्याचे दान अवश्य करावे, कारण तांब्याचे भांडे दान करणे शुभ मानले जाते. पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करा. त्यानंतर पांढरे कपडे घाला. तांब्यात पाणी आणि तांदूळ घेऊन जल अर्पण करा. सूर्याला अगरबत्ती आणि दिव्याने ओवाळा. त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनाकरता प्रार्थना करा. ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घालावे. हा दिवा दरवाजाजवळ लावावा. ताटात मिठाई, फळे, तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवावा. हे दिवे शिवमंदिरात देखील ठेवायला हरकत नाही. यामुळे जीवनातील सर्व दुःख आणि संकटे निश्चित दूर होतात. ओम नमः शिवाय.